अरुण वर्धेगुरुजी यांच्या हस्ते आपण आज आपल्या हॉटेलचं उद्घाटन केलं, तर ते काही शब्द आपल्याशी बोलणार आहेत. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. विशेष म्हणजे आपली जीभ जी आहे ती आपल्याला रस, प्रत्येक षड्रसातला एक रस जो आहे तो प्रत्येक रसाचा स्वाद सांगणारी आहे. आणि त्या निमित्ताने स्वानंद सदन नावाचं इथे जे काही वेगवेगळ्या पदार्थ तयार करण्याचं ठिकाण आहे किंवा आपल्याला येणाऱ्या सर्वांना देण्याचं ठिकाण आहे, ते त्याचा अधिकृतपणे उद्घाटन झालेलं आहे. आणि भगवंताच्या कृपेने आज सकाळचा जो सगळा धार्मिक विधी झालेला आहे त्याच्या अनुषंगाने त्याला पुढचं जे यश आहे, अनेक लोक या ठिकाणी आले पाहिजेत आणि ते तृप्त होऊन गेले पाहिजेत, म्हणजे पुन्हा पुन्हा येतात. म्हणून त्यांना जे काही इथे मिळणार आहे ते अत्यंत स्वादिष्ट, रुचीपूर्ण मिळेल आणि उत्तरोत्तर त्याची प्रगती साधेल, जेणेकरून या गावात किंवा संपूर्ण कोकणामध्ये येणारे जे लोक आहेत त्यांना इथे उत्तम तऱ्हेचं हे पदार्थ जे चाखायला मिळतील आणि स्वानंद सदन जे आहे ते भरभरून मोठं होईल अशा प्रकारचा त्याला या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी शुभेच्छा देऊया आणि त्याचे उद्घाटन झालं. आनंद की जो हॉटेल मॅनेजमेंट करून चांगल्या पर्यंत गावात राहायला आलाय हे त्याचं खूप कौतुक आहे. आपण प्रत्येक म्हणतो की गावात यायला पाहिजे पण चांगली शिकलेली मुलं बाहेर राहतात, तसं न करता तो गावात आला ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे त्याला आमच्या सर्वांकडून एक गावाच्या वतीने म्हणून बोलतात माहिती आहे. तर त्याला या हॉटेलच्या उपक्रमासाठी नवीन खूप खूप शुभेच्छा. आणि खात्री आहे त्याला नक्की यश मिळेल. त्याच्या हाताची अनेक वेळा अनुभवलेली आहे. आता याच्या पुढे ते अधिक मोठ्या प्रमाणावर जगात सगळीकडे पोहोचेल. त्याच्या आधीच तो युट्यूब सह्याद्रीच्या माध्यमातून सगळीकडे गेलेलाच आहे. या नवीन व्हेंचर सुरू केले त्याला खूप खूप शुभेच्छा आणि खूप कौतुक. धन्यवाद.